नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 1 फेब्रुवारी आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक बघू शकता तुम्ही। आवक आज वाढली, 100-150 नी आवक वाढली। आज टोटल आवक 700 ते 750 पर्यंत आहे। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचे भाव सांगत असतो, तेवढे शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायेस्ट लोएस्ट काय निघेल ते तुम्हाला कळाल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय आणि पहिली लाईनच्या शेवटची गाडी घेऊ राहिलो आपण डायरेक्ट। बघू शकतो तुम्ही क्वालिटी गोल्टी आहे। काय भाव गेला? 1150 रुपये जायले, 1150 रुपये जायले। बघू शकतो तुम्ही 1150, 1150 रुपीज। कुठली गोल्टी? शिरसाने। बियाणं कोणतं होतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे, शिरसानेचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलो? 1500 रुपये जायले, 1500 रुपीज, 1500 रुपये। कुठले? कुंदाने। बियाणं कोणतं होतं याचं? साधं बियाणं आहे। आणि गोल्टी काय भाव गेली? 800 रुपये। बर, पुढे बघू काय भाव गेलो? 500 रुपये। खाते बघू शकता तुम्ही, 500 रुपये जायले, 500 रुपीज। कुठले? कोटूर। आणि हे काय भाव गेलं? 600 रुपये। 600 रुपये जायले, 600 रुपीज। बघू शकता तुम्ही, 600 रुपये। आणि कुठले? मधलं कोणतं आहे? काय भाव गेली खात? 400 रुपये खात जायले, बघू शकतो तुम्ही, 400 रुपीज। ओके, काय भाव गेली हो खात? हो, खात काय भाव गेली? बघू शकतो तुम्ही क्वालिटी, 1900 रुपये जाईल, 1900 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड मिरची, 1900 रुपये जाईल, 1900। बियाणं कोणतं होतं याचं? का बियाणं कोणतं होतं? बर, पुढे बघू बघू शकतो क्वालिटी गोल्टी आहे। काय भाव गेली हो? 1100 रुपये, 1100 रुपीज, 1100 रुपये गोल्टी। कुठले आहे दादा? पालखेड। बर, पुढे बघू काय भाव गेलो? 1400 रुपये, 1400 रुपीज। बघू शकतो 1400 रुपये गोल्ट आहे, 1400 रुपये। कुठले? सरवळा। बरं, बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे। पुढे बघू। तर मित्रांनो, दुसऱ्या लाईनला आलोय, पहिलंच ना घे। काय भाव गेला? 1840 रुपये जायले। क्वालिटी बघू शकतो कांद्याची, 1840, 1840 रुपीज। कुठला आहे कांदा? चांदोड। बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, चांदोडचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 400 रुपये। 400 रुपये का? 400 रुपीज। बरं, पुढे बघू बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1600 रुपये। 1600 रुपये जायले, 1600 रुपीज। कुठला आहे कांदा? आडगाव टप्पा। बियाणं कोणतं होतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे, आडगाव टप्प्याचं कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलो? हा, काय भाव गेलं? 1551, 1751, 1751 जायले, 1751 रुपीज। कुठला आहे कांदा काका? वावी। बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे, वावीचा कांदा आहे। पुढं बघू इकडं कोणी काय भाव गेलो? 1952। कुठला आहे कांदा? चांदोड, रानवड, 1952, 1952 रुपीज। बियाणं कोणतं होतं दादाचं? नारळी बियाणं आहे। बरं, नारळी बियाणं आहे। पुढं बघू बघ शकून क्वालिटी। काय भाव गेलो? 1891, 1891 रुपीज। कुठला आहे कांदा? ब्राह्मणगाव। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, 1891। पुढं बघू काय भाव गेलो? 1951, 1951 रुपीज। कुठला आहे कांदा? शिंदबाळ। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं। पुढं बघू काय भाव गेलो? 2000 रुपये, 2000 रुपीज। बघू शकतो मी, 2000 रुपये जाईल। कुठला आहे कांदा? शिंद। बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, शिंदाचा कांदा आहे। पुढं बघू काय भाव गेलो? 1200
1260 रुपये झाले गोल्टी बघू शकतो. 1260 रुपये 1260 रुपीज. 1260 रुपये. कुठले? पिंपळगाव. बरं. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बरं. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? का हो गोल्टी काय भाव गेली? 1151. 1151 रुपीज. पुढं बघू उडदूळ काय भाव गेलं? हा 650. बघ तुम्ही 575. कुठला आहे कांदा? मुराडी. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी काय भाव गेलो? 1102. 1102 रुपीज. कुठला आहे कांदा? बुत्यान. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. 1102 रुपये जायले. पुढं बघू काय भाव गेलो? 1800 रुपये. बघू शकतो तुम्ही 1800 रुपये जाईल. 1800 रुपये. कुठला आहे कांदा? बुत्यान. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बुत्यानाचं कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं काका? 2500 रुपये हायेस्ट. बघ शकतो क्वालिटी 2500 रुपये. 2500 रुपीज. कुठला आहे कांदा? मुरमी. बियाणं कोणतं होतं याचं? नारळी बियाणं आहे. बरं. नारळी बियाणं आहे. कांदा आहे. 2500 रुपये ना. 2500 रुपये. पुढं बघू काय भाव गेलो? गोल्टी का? हे काय भाव गेलो? 1640 रुपये. 1600 रुपीज. पुढं बघू गोल्टी काय भाव गेली? 1120 रुपये. 1120 रुपीज. 1120 रुपये. कुठला आहे कांदा? येवरगाव. बरं. 1120 रुपये. काय भाव गेलो? 1840. 1840 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंदवड. बरं. 1840. दादा बियाणं कोणतं होतं याचं? बरं. घरगुती बियाणं आहे. पुढं बघ काय भाव गेलं? 1550. 1550 रुपये झाले. कुठला हो कांदा? वडाळी. 1550 रुपये. 1550 रुपीज. पुढं बघू काय भाव गेलो? 1380 रुपये. बघू शकतो 1380 जाईल. 1380 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळ. बरं. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलं काका? 1700 रुपये झाले. 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. 1700 रुपये झाले. 1700 रुपीज. पुढं बघू काय भाव गेलो? 1700 रुपये. 1700 रुपये झाले. बघ शकतो क्वालिटी 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं? पंचगंगाचं बियाणं आहे. दरसवाडीचं कांदा आहे. 1700 ना. 1700 रुपीज. पुढं बघू बघ शकतो गोल्टी काय भाव गेली? गोल्टी 900 रुपये गोल्टी. 900 रुपीज. आणि कांदा काय भाव गेला? कांदे गेले कमी. 1700 रुपये झाले का? 1700 रुपये कांदा. 1700 रुपीज. कुठले? कुंभारी. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 1170 झाली गोल्टी. बघू शकतो 1170. 1170 रुपीज. आणि हे खात 400 रुपये. 400 रुपीज खात. ओके. कुठले? खडक होतं. पुढं बघू काय होतंय? गोल्टी का काय भाव गेली? गोल्टी 1000 रुपये जाईल. 1000 रुपीज गोल्टी. बघू शकतो. कुठले? खडक जाम. काय भाव गेलो कांदा? 1500 रुपये. 1500 रुपीज. बघू शकतो क्वालिटी 1500 रुपये जाईल. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरपुरी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. बरं. शिरपूरचं कांदा. पुढं बघू काय भाव गेलं? 1000 रुपये जायले. बघू शकतो चोपडा आहे. 1000 रुपीज. आणि गोल्टी आपलीच आहे का? गोल्टी काय भाव गेली? 900 रुपये. 900 रुपीज गोल्टी. ओके.
कुठले? गुराळे. गुराळे. बर. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 1200 रुपये. बघ शकतो 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200 रुपये. कुठले? पुरी. पुढं बघू बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला? हे कोणाच आहे? इकडे कोणीच नाही का? पुढं बघू काय भाव गेलो? हा का? गेला 1155. 1155. बघ शकतो तुम्ही 1155 रुपीज. कुठला आहे कांदा? रांजणगाव. बर. पुढं बघू काय भाव गेलो? 1600 रुपये. 1600 रुपीज. 1600 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? हा पुन्हा पुरचुंगी. बर. कुठला आहे कांदा? हा चोक्रस पाटा. बर. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 1352 रुपये. 1352 रुपीज. कुठला आहे कांदा? खेलदरी. बर. पुढं बघू काय भाव गेलो? 1851. 1851 रुपीज. 1851. बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? गणूरचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? बर. पुढं बघू